या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमचे युवा खासदार आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब, जिल्ह्याचे नेते आदरणीय हेमंतभाऊ पाटील, आमदार बोंडारकर साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही शिवसेने शिंदे गटाचे 4 फॉर्म इथे भरलेले आहेत। जेही फॉर्म भरलेले आहेत ते पूर्ण उमेदवार हे सर्व रनिंग नगरसेवक आहेत आणि एक चांगल्या प्रकारचे जनतेमध्ये राहणारे सर्व उमेदवार हे शिवसेनेने दिलेले आहेत। आता पंचशील कांबळे असो, माजी नगरसेवक पुन्हा माजी नगराध्यक्ष राहिलेले जेही उमेदवार दिलेले आहेत ते सर्व परिपूर्ण म्हणजे शक्तीनिशी सर्व विचार करून शिवसेनेच्या विचारधाराशी असणारे माणसं या 4ही शिवसेनेने दिलेले आहेत आणि निश्चित महायुतीमध्ये आमची वरी बोलणी सुद्धा चालू आहे। घटक पक्षासोबत तुमची युती झाली नाही साहेब आणि फक्त 4 सीटवर तुम्ही चुनाव लढत आहे। घटक पक्षाची बोलणी चालू आहे। घटक पक्षाच्या आणि आमची युती होण्याची जास्त शक्यता आहे आणि होण्याची शक्यता पण आहे। समजा नगराध्यक्षासाठी आम्ही उमेदवार दिलेला नाही, नगरसेवकासाठी, कारण महायुतीमध्ये युती राष्ट्रवादी आणि शिवसेनेची बोलणी चालू असल्यामुळे जे उमेदवार भेटू शकतात, जे युतीमध्ये सोडून घेऊ शकतो त्याच जागेवर समजा आम्ही उमेदवार दिलेले आहेत। बीफॉर्म सर्व उमेदवाराला बीफॉर्म जोडलेले आहेत। तुमको ऐसा लगता है कि राष्ट्रवादी का किला है यहाँ पर शिवसेना शिंदे गढ़ जो है तो अपना शिंदे गढ़ का भी यहाँ भी पहले शिवसेने का बोले तो लोहा कंधार तालुका ही शिवसेने का बाले किला है। अभी राष्ट्रवादी के आमदार हुए तो भी उनको भी हमने साथ दिया है ना। चुनाव में विधानसभा में हमने भी, शिवसेना ने विधानसभा में चिखलीकर साहब का काम किया है, तो हमारे जो उम्मीदवार है सब मिलके काम करने वाले हैं ऐसे महायुती में। जनतेला काय जनतेला जे काय आमचं शिवसेनेचा अजेंडा आहे, जे आम्ही काम केलेले आहे, जे उपमुख्यमंत्र्यांनी काम केलेलं आहे ते सर्व कामे घेऊन आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत। लाडकी बहीण योजना असो, अनेक शेतकऱ्यांच्या बाबतीत जे निर्णय आहेत, जे शिंदे साहेबांचे निर्णय आहेत ते सर्व निर्णय घेऊन आम्ही लोकांमध्ये जाणार आहोत। आणि विशेष म्हणजे नगर विकास खातं, जे नगरपालिकेच्या आता निवडणूक आहेत ते नगर विकास खातं आमच्याकडे असल्यामुळं या लोह्याचा विकास 100% असे 25% बाकीचे नगरसेवक ते निश्चित करू शकतात। त्यामुळं विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहोत।